नमस्कार मित्रांनो, जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल या विषयातील महाराष्ट्रातील नदी प्रणाली या टॉपिकवरती हा महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। हा भाग 3 असणार आहे। याआधी पण आपण 2 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही नक्कीच बघा। जरी महाराष्ट्र भूगोल या विषयातून तुम्हाला AMOGK मध्ये 3 प्रश्न विचारले तर एक तिथून प्रश्न नक्कीच महाराष्ट्रातील नदी प्रणाली या टॉपिकवरती येणार आहे। एक म्हणजे पूर्व वाहिनी नद्या असतील आणि दुसरं म्हणजे पश्चिम वाहिनी नद्या असतील। फर्स्ट आपल्याला डायरेक्शन बघावं लागेल। इथे हा ईस्ट आहे, हे वेस्ट आहे, हा नॉर्थ आहे, साऊथ आहे, ही पूर्व दिशा आहे, ही पश्चिम दिशा आहे। तर यामध्ये ज्या नद्या पूर्व दिशेला वाहतात म्हणजेच फॉर एक्झाम्पल ही गोदावरी आहे, तिचं वाहण्याची जी दिशा आहे ती पूर्व आहे। त्यानंतर मांजरा नदी आहे, तिची पण वाहण्याची दिशा जी आहे ती पूर्व आहे। त्यानंतर भीमा आहे, कृष्णा आहे, इत्यादी ज्या नद्या आहेत त्या पूर्ववाहिनी नद्या आहेत। तर या पूर्ववाहिनी नद्यांनी महाराष्ट्राचा 75% भाग व्यापलेला आहे, म्हणजेच 75% महाराष्ट्रातील नद्या ह्या पूर्व दिशेला वाहत असतात आणि उर्वरित 25% ज्या नद्या आहेत त्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत, म्हणजेच त्या पश्चिम दिशेला वाहत असतात। संपूर्ण कोकणातील नद्या ह्या पश्चिम दिशेला वाहतात आणि सोबतच तापी नदी जी आहे आणि पूर्णा नदी आहे ह्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत आणि सोबतच उत्तर दक्षिण वाहिनी नद्या पण महाराष्ट्रामध्ये आहेत। फॉर एक्झाम्पल ही वैनगंगा नदी आहे, ही उत्तर दक्षिण वाहते। त्यानंतर वर्धा नदी आहे, ही पण उत्तर दक्षिण वाहते। तर या 2 नद्यांमध्ये तुम्हाला उत्तर दक्षिण वाहणाऱ्या नद्यांचं पण इथे नाव लक्षात ठेवायचं आहे। एक वैनगंगा आहे आणि दुसरी वर्धा नदी आहे। तर यामध्ये तुम्हाला नद्यांचा उत्तर दक्षिण क्रम पण विचारू शकतात, म्हणजेच ही नर्मदा नदी आहे, तापी आहे, त्यानंतर पूर्णा आहे, त्यानंतर गोदावरी आहे, भीमा आहे आणि कृष्णा आहे। तर यासाठी तुम्हाला इथे एक ट्रिक लक्षात ठेवायची आहे। तर त्यासाठी तुम्ही हा एक वाक्य लक्षात ठेवू शकता। नताशा पूर्ण गोभी करणार। न म्हणजे नर्मदा, ता म्हणजे तापी, पू म्हणजे पूर्णा, गो म्हणजे गोदावरी, भी म्हणजे भीमा आणि क म्हणजे आखरीची कृष्णा नदी। नताशा पूर्ण गोभी करणार हा तुमचा नद्यांचा महाराष्ट्रातील उत्तर ते दक्षिण क्रम आहे। त्यानंतर महाराष्ट्रातील नद्यांची खोरी आहेत, पूर्व वाहिनी आणि पश्चिम वाहिनी आहेत। पूर्व वाहिनी नद्यामध्ये गोदावरी असेल, भीमा असेल, कृष्णा असेल। गोदावरीचे 8 उपखोरे आहेत, त्यामध्ये गोदावरी मुख्य खोरे असतील, गोदावरी पूर्णा खोरे, मांजरा खोरे, पैनगंगा खोरे, वर्धा खोरे, वैनगंगा, प्राणहिता आणि इंद्रावती। त्यानंतर भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये भीमा खोरे आणि सीना खोरे येते। त्यानंतर कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये कृष्णा नदीचे मुख्य खोरे येते। त्यानंतर पश्चिम वाहिनी नद्या आहेत, त्यामध्ये तापी आहे, तापी पूर्ण असेल, तापीचे मुख्य खोरे असतील। त्यानंतर सर्वच कोकणातील नद्या ह्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत, त्यामध्ये उत्तर कोकण, मध्य कोकण आणि दक्षिण कोकणच्या नद्या असतील आणि एक म्हणजेच नर्मदा नदी आहे, ती पण पश्चिम वाहिनी नदी आहे। तर या सर्वच नद्यांबद्दल आपण 1 बाय 1 समोरच्या स्लाइडमध्ये माहिती बघणार आहोत। तर या सर्व नद्यांचा प्रमुख खोऱ्यांचे जे क्षेत्रफळ आहे त्याची टक्केवारी पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे। सर्वात जास्त टक्केवारी ही गोदावरी नदीची आहे। गोदावरी नदीने महाराष्ट्राचा 49.5% भाग व्यापलेला आहे। त्यानंतर सर्वात मोठं क्षेत्र म्हणजे कृष्णा व भीमा नदी खोऱ्यांचं आहे, 22.6%। त्यानंतर तापी पूर्णा नदी खोरे आहे, 16.7%। त्यानंतर कोकणातील पश्चिम वाहिनी नद्या आहेत, 10.7%। आणि त्यानंतर नर्मदा नदी खोरे आहे, 0.5%। तर हे तुम्हाला टक्के इथे लक्षात ठेवायचे आहेत। गोदावरी नदीवर भरपूरदा प्रश्न आलेला आहे। तर प्रथम आपल्याला पूर्व वाहिनी नद्या बघायच्या आहेत, त्यामध्ये गोदावरी नदीचे खोरे आपल्याला सर्वप्रथम बघायचे आहेत। तर प्रथम नदी आपण गोदावरी बद्दल माहिती बघणार आहोत। ही गोदावरी नदी आहे, इथून नाशिकच्या त्र्यंबकेश्वरवरून याचा उगम पावते आणि हे संपूर्ण नाशिक, अहमदनगर, परभणी, जालना, नांदेड आणि त्यानंतर अशी हे ते कर्नाटकामध्ये जाते। तर गोदावरी नदीचा उगम हा त्र्यंबकेश्वरमध्ये ब्रह्मगिरी डोंगरावर होतो, गोमुखातून। हिलाच भारताची दक्षिण गंगा असे म्हटले जाते। गोदावरी नदीची एकूण लांबी 1465 किलोमीटर आहे किंवा 1450 किलोमीटर आहे। हा MPSCने आन्सर दिला होता, परंतु प्रत्येक पुस्तकामध्ये तुम्हाला 1465 भेटणार आहे। जो पण एक्झाममध्ये येईल तो आपल्याला टिक करायचा आहे। त्यापैकी महाराष्ट्रामध्ये 668 किलोमीटर गोदावरी नदी आहे। हिचं एकूण क्षेत्र 3,13,389 चौरस किलोमीटर आहे आणि महाराष्ट्रामध्ये 1,53,779 चौरस किलोमीटर आहे। संपूर्ण गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्राचे
49.9% क्षेत्र व्यापले आहे, म्हणजेच तुम्ही 50% डायरेक्टली इथे लक्षात ठेवू शकता. आणि भारताचे एकूण 10% क्षेत्र व्यापलेले आहे. गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये समाविष्ट असलेले जिल्हे म्हणजे हिंगोली, नांदेड, लातूर, जालना आणि परभणी. हे लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही ही नाल जप हा एक वाक्य लक्षात ठेवू शकता. यामध्ये ही म्हणजे हिंगोली, ना म्हणजे नांदेड, ल म्हणजे लातूर, ज म्हणजे जालना आणि प म्हणजे परभणी. हे संपूर्ण जिल्हे गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये येतात, म्हणजेच पूर्णपणे समाविष्ट होतात. आणि जे नाशिक आहे, अहमदनगर आहे, यातून काही काही भागच हा गोदावरी खोऱ्यांच्या नदीमध्ये समावेश होतो. गोदावरीच्या उपनद्या आहेत उजव्या उपनद्या आणि डाव्या उपनद्या. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरवरून गोदावरी नदीचा उगम पावतो. या ठिकाणावरून उजव्या उपनद्या आणि डाव्या उपनद्या लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी असं फेस करून उभं राहिलं आपण, तर आपली जी बाजू आहे ही आपली राईट साईड आहे आणि ही आपली लेफ्ट साईड होणार. लेफ्ट साईड हे नॉर्थ डायरेक्शन होणार आहे आणि राईट साईड हे साऊथ डायरेक्शन होणार आहे. या बाजूने ज्या पण नद्या भेटत आहेत गोदावरीला, हे असेल प्रवरा असेल, मुळा असेल, सिंदफणा असेल, किंवा या बाजूच्या ज्या नद्या आहेत दुधना असेल, कादवा असेल, या सर्व लेफ्ट साईड म्हणजेच नॉर्थ साईडच्या ट्रिब्युटरी आहेत. आणि ह्या ज्या आहेत मुळा असतील, सिंदफणा असतील, ह्या राईट साईडच्या म्हणजेच साऊथकडून येणाऱ्या ट्रिब्युटरी आहेत. तरी संपूर्ण महाराष्ट्रातील गोदावरी नदीचं खोरं आहे. तुम्ही बघू शकता हे मोर दॅन 49% हे गोदावरी नदीचं खोरं आहे महाराष्ट्रामध्ये. 49.9% आहे. तर यामध्ये उजव्या दिशेकडून म्हणजेच दक्षिणेकडून दारणा, प्रवरा, मुळा, बोर, सिंदफणा, बिंदुसरा, कुंडलिका, तेरणा आणि मांजरा या नद्या गोदावरीला येऊन मिळतात. आणि डाव्या म्हणजेच उत्तरेकडून कादवा, शिवना, खाम, दक्षिण पूर्णा, प्राणहिता आणि इंद्रावती या नद्या लेफ्ट साईड ट्रिब्युटरी आहेत, म्हणजेच नॉर्थ साईडकडून येऊन मिळतात. तर ह्या ज्या डाव्या आहेत उपनद्या उत्तरेकडून येणाऱ्या, यासाठी तुम्हाला काशीला खाऊ पूर्ण पचला नाही हा वाक्य लक्षात ठेवायचा आहे. का म्हणजे कादवा, शी म्हणजे शिवना, खा म्हणजे खाऊ, पू म्हणजे दक्षिण पूर्णा, पा म्हणजे प्राणहिता आणि ई म्हणजे नाईचा हा ई आहे, हा इंद्रावतीचा ई आहे. तुम्हाला डाव्या किंवा उत्तरेकडून येणाऱ्या ट्रिब्युटरीज लक्षात जरी राहिल्या तरी बाकीच्या तुम्ही एक्झाममध्ये एलिमिनेट करू शकता. त्यानंतर गोदावरी नदी खोऱ्यातील काही महत्त्वाची धरणे आहेत. ही नदी आहेत इथे दिलेले आणि हे धरण आणि जिल्हा दिलेले आहेत. गोदावरी नदीवर जायकवाडी धरण हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे. कांदवा नदीवर नांदूर माधमेश्वर हे धरण नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. पूर्णा नदीवर येलदरी धरण हे परभणी जिल्ह्यामध्ये आहे. गोदावरी हे धरण विष्णुपुरी येथे नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर गोदावरी आणि तिच्या ज्या उपनद्या आहेत त्यांचे संगम पण आपल्याला माहिती असलं पाहिजे. तसे भरपूर संगम आहेत, परंतु जे महत्त्वाचे आहेत तेच आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. गोदावरी आणि प्रवरा नदीचा संगम हा टोकेमध्ये होतो, अहमदनगर जिल्ह्यामध्ये. गोदावरी आणि प्राणहिता या नद्यांचा संगम सिरोंचा येथे होतो, गडचिरोली जिल्ह्यामध्ये. गोदावरी व कादवा या नद्यांचा संगम नांदूर माधमेश्वर येथे होतो, नाशिक जिल्ह्यामध्ये. तर हे महत्त्वाचे काही पॉईंट्स आहेत, यावर पण तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर पैनगंगा नदी आहे. हिचा उगम अजिंठा डोंगर रांगेत बुलढाणा जिल्ह्यामध्ये होतो. हिची एकूण लांबी 495 किलोमीटर आहे. ही नदी यवतमाळच्या पूर्व सरहदीवर बल्लारपूर म्हणजेच चंद्रपूर जिल्ह्यामधील जो बल्लारपूर आहे तेथे वर्धा नदीला मिळते. आपण इथे बघू शकतो ही पैनगंगा नदी आहे आणि ही वर्धा नदी आहे. यामध्ये या ठिकाणी बल्लारपूर चंद्रपूर येथे ती वर्धा नदीशी इथे संगम करत आहे. हिच्या उपनद्या म्हणजे उजव्या बाजूच्या कयाधू आहेत आणि डाव्या उपनद्या पूस, अडान, वाघाडी, खुनी आणि अरुणावती आहे. तुम्हाला फक्त उजवी नदी लक्षात ठेवायची आहे कयाधू, तर डाव्या आपल्याला एलिमिनेट करून आन्सर टिक करता येतो. त्यानंतर वर्धा नदी आहे. हिचा उगम सातपुडा रांगेत बैतूल जिल्ह्यात मध्य प्रदेश या राज्यामध्ये होतो. हिचा मार्ग वर्धा, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्याची ही सरहद निर्माण करते. हिची टोटल लांबी 455 किलोमीटर आहे आणि ही नदी उत्तर ते दक्षिण वाहते. इथे आपण बघू शकतो इथे वर्धा नदी उगम पावते आणि ही वर्धा नदी उत्तर ते दक्षिण असा प्रवास करते. त्यानंतर हिचे उपनद्या आहेत. उजव्या नद्या आहेत वेमला, निरगुडा, पैनगंगा, रामगंगा. पैनगंगा ही वर्धा नदीची उपनदी आहे, लक्षात ठेवायचं आहे. आपण इथे बघितलं होतं की पैनगंगा नदी ही ट्रिब्युटरी आहे तिची वर्धा नदीची.
हे लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर डाव्या आहेत कार, बोर, नंद, इरई या डाव्या उपनद्या आहेत। महाराष्ट्रामध्ये अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांच्या सीमेवरून ही नदी वाहत असते। त्यानंतर वैनगंगा नदी आहे, हिचा उगम मैकल पर्वतरांगेत मध्य प्रदेश राज्यामध्ये होतो आणि सिवनी जिल्ह्यातील दरेकसा टेकड्यांजवळ भाकल येथे हिचा उगम पावते। हिची एकूण लांबी 295 किलोमीटर आहे महाराष्ट्रातील। ही नदी उत्तर दक्षिण वाहते। इथे आपण बघू शकतो की ही नदी उत्तर दक्षिण वाहते, उत्तरेकडून येऊन दक्षिणेकडे वाहत जाते। हिच्या उपनद्या म्हणजेच कन्हान, पेंच, बाग, नाग, अंधारी, सूर, गाढवी, बावनथडी आणि त्रिवेणी हे हिचे उपनद्या आहेत। चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याची उत्तर दक्षिण सरहद वैनगंगा नदीमुळे निर्माण होते। इथे आपण बघू शकतो ही जी वैनगंगा नदी आहे, तर गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांची उत्तर दक्षिण सीमा ही वैनगंगा नदीमुळे निर्माण होते। त्यानंतर विदर्भामध्ये वर्धा नदी, वैनगंगा नदी आणि पैनगंगा नदी या तिन्ही नद्या मिळून प्राणहिता हा नवीन नदी प्रवाह तयार होतो। बघा या ठिकाणी पैनगंगा नदी आहे, इकडून जी आहे वर्धा नदी आहे, ही वैनगंगा नदी आहे आणि या ठिकाणी हे तिन्ही नद्यांचा संगम होऊन इथून ही प्राणहिता म्हणून समोर जाते। वैनगंगा नदी आणि वर्धा नदींचे खोरे कोळशांच्या साठ्याकरिता सुप्रसिद्ध आहेत। त्यानंतर काही संगम आहेत। वर्धा आणि वैनगंगा नदीचा संगम चपराळा म्हणजेच गडचिरोली जिल्ह्यामध्ये होतो। त्यानंतर रामगंगा आणि वर्धा नदीचा संगम रामतीर्थ येथे होतो। पैनगंगा आणि वर्धा नदीचा संगम गुग्गुस चंद्रपूरमध्ये होतो। त्यानंतर काही काठावरील शहरे आहेत। पवनार जे आहे वर्धा जिल्ह्यामध्ये ते धाम नदीच्या काठावर वसलेले आहे। इरई नदीच्या काठावरती चंद्रपूर शहर वसलेले आहे। नाग नदीच्या काठावरती नागपूर शहर वसलेले आहे। वर्धा नदीच्या काठावरती राजुरा आणि गुग्गुस शहर बसलेलं आहे। वैनगंगा नदीच्या काठावरती भंडारा आणि पवनी हे शहर वसलेले आहेत आणि निरगुडा नदीच्या काठावरती वनी हे शहर वसलेलं आहे। तर हे महत्त्वाचे आहेत, तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत। त्यानंतर आखरी नदी आहे गोदावरी खोऱ्यातील, ती आहे इंद्रावती नदी। हिचा उगम ओडिशा राज्यातील कलाहंडी जिल्ह्यामध्ये उगम पावतो आणि ती पुढे छत्तीसगडमध्ये जाऊन महाराष्ट्रामध्ये प्रवेश करते। हिच्या उपनद्या म्हणजे बांदिया, अकेरा, डोंगरी, कोठारी इत्यादी आहेत आणि हिची एकूण लांबी 535 किलोमीटर आहे। इंद्रावती नदी ही महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांच्या सीमेवरून वाहणारी नदी आहे। इथे सीमेवरून आहे। त्यानंतर गोदावरी नदी खोऱ्यातील उपखोरे म्हणजे भीमा नदीचे खोरे आहे। भीमा नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे, पण भीमेच्या महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र प्रवाह आहे। आपण इथे बघू शकतो ही भीमा नदी आहे आणि ही कृष्णा नदी आहे। भीमा नदीच्या महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र प्रवाह आहे, परंतु भीमा नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे। ही संपूर्ण कृष्णा नदी आहे आणि हिची उपनदी म्हणजे ही भीमा आहे। इथे येऊन भीमा आणि कृष्णा या दोन्ही नद्यांचा संगम होतो। तर भीमा नदीचा उगम भीमाशंकर पुणे येथे झाला आहे। याची एकूण लांबी 860 किलोमीटर आहे आणि महाराष्ट्रातील लांबी 451 किलोमीटर आहे। इथे थोडं टायपिंग एरर झालेला आहे। एकूण लांबी इथे 860 किलोमीटर लक्षात ठेवायची आहे आणि महाराष्ट्रातील एकूण लांबी ही 451 किलोमीटर आहे। भीमा नदीचं एकूण क्षेत्रफळ महाराष्ट्रामध्ये 46,184 चौरस किलोमीटर आहे। कर्नाटकातील रायचूर जवळ कुरुगुड्डी येथे कृष्णा आणि भीमा नद्यांचा संगम होतो। हा जो आहे जिथे संगम होतो भीमा आणि कृष्णांचा, हा रायचूर जवळ कर्नाटक राज्यामध्ये आहे। त्यालाच आपण कुरुगुड्डी असे म्हणतात, हा लक्षात ठेवायचा आहे। भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांचा संपूर्णपणे समावेश होतो। त्यानंतर भीमाच्या काही उपनद्या आहेत। उजव्या उपनद्या म्हणजे भामा, इंद्रायणी, मुळामुठा, नीरा, मान, बोर, पवना आणि कुकडी आहेत। डाव्या उपनद्या आहेत घोड, सीना आणि वेड। तुम्हाला डाव्या उपनद्या लक्षात ठेवायच्या आहेत। घोड, सीना आणि वेड या तीन लक्षात ठेवल्या तरी उजव्या जरी विचारल्या तरी आपण ऑप्शनमधून बाकी एलिमिनेट करू शकतो। त्यानंतर कृष्णा नदी आहे, याची एकूण लांबी 1400 किलोमीटर आहे आणि महाराष्ट्रामध्ये याची लांबी 282 किलोमीटर आहे। कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर या ठिकाणी होतो आणि त्याच ठिकाणी
कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री आणि सावित्री या नद्यांचा पण उगम होतो. कृष्णा नदीचे एकूण क्षेत्रफळ 2,58,948 चौरस किलोमीटर आहे आणि तेच महाराष्ट्रामध्ये कृष्णा नदीचे क्षेत्रफळ 28,700 चौरस किलोमीटर आहे. महाराष्ट्र पठारावरून वाहणारी जी गोदावरी नदी आहे तिच्या खालोखाल महत्वाची नदी म्हणजे ही कृष्णा नदी आहे. ही नदी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यातून वाहत असते. इथे आपण बघू शकतो महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, त्यानंतर हा तेलंगणाचा भाग आहे आणि आंध्र प्रदेश या राज्यातून इथे जाऊन बे ऑफ बेंगॉलमध्ये ती मिसळून जाते, म्हणजे समुद्राला मिळते. बे ऑफ बेंगॉलमध्ये ज्या ठिकाणी कृष्णा नदी समुद्राला भेटते त्या ठिकाणाचं नाव म्हणजे मच्छलीपट्टणम आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. या नदीच्या खोऱ्यामध्ये सातारा, सांगली आणि संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश होतो. त्यानंतर कृष्णा नदीच्या काही उपनद्या आहेत. उजव्या बाजूने येऊन मिळणाऱ्या वेण्णा, कोयना, वारणा, पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा आणि घटप्रभा आहे. आणि डाव्या ज्या आहेत ते येरडा आणि भीमा आहेत. तुम्हाला डाव्या नद्या लक्षात ठेवायच्या आहेत, येरडा आणि भीमा. बाकी नद्या तुम्हाला ऑप्शनमधून एलिमिनेट करता येणार आहेत. यामध्ये मी मॅप दिलेला आहे नदीचा. तुम्ही अभ्यास करताना बरोबर या नदीचा मॅप जे आहे, जिथून त्याचा प्रवाह आहे ते एकदा बघून घ्याल, तुम्हाला इझिली त्याचं अंडरस्टँडिंग होणार आहे. त्यानंतर आपण पश्चिम वाहिनी नद्या बघणार आहोत. आतापर्यंत आपण पूर्व वाहिनी नद्या बघितल्या, गोदावरी असेल, भीमा असेल आणि कृष्णा असेल आणि तिच्या ज्या उपनद्या आहेत त्यांची पण माहिती बघितली आहे. यानंतर आपल्याला पश्चिम वाहिनी नद्या बघायच्या आहेत. त्यामध्ये प्रथम आपल्याला तापी नदीचे खोरे बघायचे आहेत. तर प्रथम तापी नदी आहे. हिची मुख्य उपनदी म्हणजे पूर्णा नदी आहे. आपण बघू शकतो ही तापी नदी आहे, इथे उगम पावते मध्य प्रदेशमध्ये. आणि ही पश्चिम वाहिनी नदी आहे आणि तिची उपनदी म्हणजे चिखलदरा डोंगर रांगेमध्ये ही पूर्णा नदी उगम पावते. आणि तापी नदीची उपनदी ही पूर्णा नदी आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. हिचा उगम सातपुडा पर्वतरांगेत मुलताई येथे मध्य प्रदेशमध्ये होतो. हा सातपुडा पर्वतरांग आहे ही. इथे हे मुलताई आहे MP मध्ये, तिथे तिचा उगम होतो. त्यानंतर हिची एकूण लांबी 724 किलोमीटर आहे आणि महाराष्ट्रामध्ये हिची लांबी 208 किलोमीटर आहे. ही नदी मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या 3 राज्यातून वाहते. बघा इथून मध्य प्रदेश आहे हा, त्यानंतर ही महाराष्ट्रामध्ये प्रवेश करते इथे, त्यानंतर ही आणखी एकदा महाराष्ट्रामध्ये प्रवेश करते आणि इथून हे इकडे गुजरात राज्यामध्ये प्रवेश करते. तापी नदीला खानदेश कन्या पण म्हणतात, हे लक्षात ठेवायचं आहे. याचं एकूण क्षेत्रफळ 65,150 चौरस किलोमीटर आहे आणि महाराष्ट्रामध्ये तापी नदीचं क्षेत्रफळ 31,660 चौरस किलोमीटर आहे. तापी नदीच्या उजव्या ज्या उपनद्या आहेत चंद्रभागा, भुलेश्वरी, नंद, वान आणि गोमाई. डाव्या ज्या उपनद्या आहेत पेढी, काटेपूर्णा, मोरणा, नळगंगा, गिरणा, पांजरा आणि पूर्णा, हे लक्षात ठेवायचे आहेत. तापी नदीचे क्षेत्र जे आहे ते कचदरीच्या भागात आहे, म्हणजेच ते खोल घडीतून नदी वाहते, म्हणजेच 2 पर्वताच्या मधोमधून ती तापी नदी वाहत असते, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर तापी नदीची मुख्य उपनदी म्हणजे पूर्णा नदी आहे. हिचा उगम जो आहे तो गाविलगडच्या डोंगराच्या दक्षिण उतारावर होतो. पूर्णा नदीच्या उपनद्या म्हणजेच पेढी, काटेपूर्णा, मान आणि तळगंगा आहेत. त्यानंतर तापी पूर्णा संयुक्त प्रवाह जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातून वाहत असतो. म्हणजेच ज्या ठिकाणी तापी आणि पूर्णा या नद्यांचा संगम होतो इथून जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यामध्ये हिचा संयुक्त प्रवाह आपल्याला पाहायला भेटतो. तापी नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे, हे आपल्याला माहितच आहे. त्यानंतर नर्मदा नदीचे खोरे आहेत. यामध्ये भारतातील सर्वाधिक लांब पश्चिम वाहिनी नदी म्हणजेच नर्मदा नदी आहे, हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. याचा उगम अमरकंटक म्हणजेच मध्य प्रदेशमध्ये होतो. याची एकूण लांबी 1312 किलोमीटर आहे आणि महाराष्ट्रामध्ये याची लांबी 54 किलोमीटर आहे. हिचे एकूण क्षेत्रफळ 98,795 चौरस किलोमीटर आहे. तापी आणि नर्मदा नदीचे खोरे वेगळे अक्राणी डोंगर टेकल्यामुळे होतात, म्हणजेच इथे अक्राणी डोंगर रांग आहे. वरतून नर्मदा नदी वाहते आणि खालून तापी नदी वाहते. यांची दोन्ही खोरे हे अक्राणी डोंगर रांगेमुळे वेगळे झालेले आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर काही कोकणातील नद्या आहेत. कोकणातील संपूर्ण नद्या ह्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत, म्हणजे सर्वच ह्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात कोकण किनारपट्टीवर. कोकणातील सर्वात लांब नदी वैनतारणा नदी आहे.
तिची लांबी 154 किलोमीटर आहे, तर उल्हास नदीची लांबी 122 किलोमीटर आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। बाकी नद्यांची तुम्ही फक्त हे नाव जरी वाचले तरी तुम्हाला इनफ आहे, कारण यावर काही जास्त तुम्हाला डिटेलमध्ये प्रश्न येणार नाहीत। त्यानंतर हा महत्त्वाचा एक मॅप आहे, यामध्ये तुम्हाला सर्वच नद्यांचा विस्तार आणि त्यांचा जो प्रवाह आहे त्याबद्दलची माहिती ती दिलेली आहे। त्यामध्ये तुम्हाला ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। महाराष्ट्रातील लांबीनुसार व क्षेत्रफळानुसार आपल्याला क्रम लक्षात ठेवायचा आहे। सर्वात लांब नदी महाराष्ट्रामध्ये गोदावरी आहे, त्यानंतर भीमा आहे, त्यानंतर कृष्णा आहे, तापी आहे, नंतर कोकणातील नद्या असतील आणि लास्टमध्ये नर्मदा आहे। हा त्यांच्या लांबीनुसार क्रम आहे। यासाठी तुम्ही गोभीकृता हा शब्द लक्षात ठेवू शकता। गो म्हणजे गोदावरी, भी म्हणजे भीमा, कृ म्हणजे कृष्णा आणि ता म्हणजे तापी। हे 4 जरी तुम्हाला लक्षात असले तरी तुमचा प्रश्न सुटणार आहे। त्यानंतर क्षेत्रफळानुसार सर्वात मोठी क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील नदी म्हणजे गोदावरी आहे, त्यानंतर भीमा आहे, त्यानंतर तापी आहे, त्यानंतर कोकणातील नद्या आहेत आणि लास्टमध्ये कृष्णा नदी आहे। यासाठी तुम्ही गोभी ताको हा शब्द लक्षात ठेवू शकता। गो म्हणजे गोदावरी, भी म्हणजे भीमा, ता म्हणजे तापी आणि को म्हणजे कृष्णा। गोभीकृता म्हणजेच आपल्या लांबीनुसार क्रम आहे, गोभी ताको म्हणजेच हा क्षेत्रफळानुसार क्रम आहे। हे जरी तुम्ही रिवाइज जरी केले 4 ते 5 वेळा तरी तुमचा हा प्रश्न इझिली सुटणार आहेत। यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण राज्याची लोकसंख्या आणि जो मिसलेनियस आहे भूगोल महाराष्ट्राचा त्याबद्दल माहिती बघणार आहोत। तर इथे तुमचं जे मिनिमम जिओग्राफी तुम्हाला या एएमओ एक्झामसाठी लागणार आहे ती इथे संपणार आहे। जरी एक्झाममध्ये 3 प्रश्न आले तर मिनिमम 2 तरी प्रश्न तुम्हाला या 4 सिरीजमधून इझिली सुटणार आहेत। त्यामुळे 3 प्रश्नांसाठी आपल्याला संपूर्ण जिओग्राफी वाचण्याची गरज नाही। हे तुम्ही 3 ते 4 जी PDF आहेत यानंतर मी नोट्सच्या स्वरूपामध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करणारच आहे, तिथून तुम्ही रिव्हिजन इझिली करू शकता। ब्रेनसीड MPSCचं टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे।